ओके, गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. तर जनरली आपण प्रॅक्टिस सेट 1.1 आज सुरू करतोय. टॉपिक इथे लिहिले तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं की मॅथ्स 2 स्टँडर्ड 9 टॉपिक नंबर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री and practice set 1.1. Okay, we have start the first practice set, first question, and this here is the first question, simple question. Okay, so firstly question read करतो मी. Find the distance with the help of the number line given below. तुम्हाला जी नंबर लाईन दिलेली आहे तुमच्या बुक मध्ये नंबर लाईन दिलेली आहे त्या नंबर लाईनचा यूज करून तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचे आहे. ठीक आहे, खूप सोपा प्रश्न आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय. फर्स्ट क्वेश्चन त्यामध्ये फर्स्ट की आपल्याला डिस्टन्स बीई फाइंड करायला सांगितले. ठीक आहे, डिस्टन्स बीई फाइंड करायचे आपल्याला. तर आपण सगळ्यात पहिला काय करणार आहे, बी चे कोऑर्डिनेट लिहिणार आहे. ओके, कोऑर्डिनेट of point A. Coordinate of point काय दिला आपल्याला P. हे प्रत्येक वेळेला लिहायचं आहे. तुम्हाला बुक मध्ये पण दिले तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D. ओके, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B सेम एज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट. ठीक आहे, आता पॉइंटचं नेम काय येणार आहे, ई येणार आहे. ठीक आहे, तर पॉइंटचं नेम येणार आहे ई. आता आपल्याला हा कोऑर्डिनेट पॉइंट लिहायचा आहे. त्या पॉइंटचं कोऑर्डिनेट लिहायचं आहे. व्हॉट इज द पॉइंट येणार काय येणार आहे, बी चा कोऑर्डिनेट काय येणार आहे 2, ई चा कोऑर्डिनेट काय येणार आहे 5. ओके, सुरुवात आहे, थोडंसं स्लो सांगतो पुन्हा एकदा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, बी चा कोऑर्डिनेट आहे 2, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई, त्याचा पॉइंट आहे ई. आता काय करायचं आपल्याला, लेस दॅन अँड ग्रेटर. थोडक्यात आपल्याला जो ग्रेटर नंबर आहे त्यातून स्मॉलर नंबर मायनस करायचा आहे. विच इज द नंबर ऑफ ग्रेटर. कसं आपण डिफाइन करतो, तर 5 इज ग्रेटर नंबर दॅन 2. Okay, we have considered 5 as greater number than 2. Okay, त्यानंतर आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. डिस्टन्स बिटवीन बीई, डिस्टन्स बिटवीन बी काय करणार आहे, जो ग्रेटर नंबर असेल त्याच्यातून स्मॉलर नंबर मायनस करणार आहे. डिस्टन्स आपल्याला लगेच मिळणार आहे. झालं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर संपलेलं आहे. एवढं सोपा भाग आहे, काहीच अवघड नाहीये. त्याच्यामध्ये दुसरं बघा आपल्याला काय विचारले, दुसरं विचारले जे ए. ठीक आहे, थोडंसं वेगळं वेगळं आहे, तेच मी सोडवून तुम्हाला दाखवणार आहे. डिस्टन्स जे ए, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे काय आहे, कोऑर्डिनेट जे चा -2. -2 हा जे चा कोऑर्डिनेट आहे आणि पॉइंट ए चा कोऑर्डिनेट काय असणार आहे 1, 1 असणार आहे. ठीक आहे, तर आपण डिसाइड करणार आहे की विच इज द नंबर ग्रेटर. 1 इज ग्रेटर नंबर दॅन -2. 1 इज ग्रेटर नंबर दॅन -2. देन distance between J and A is equal to काय करणार आहे आपण, फर्स्टली काय करतोय आपण, फर्स्ट आपण ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. ठीक आहे, इथं आपल्याला जे चिन्हांचे नियम आहेत ते परफेक्टली यायला हवे. मायनस मायनस प्लस होणार आहे, मायनस मायनस प्लस झालं, मायनस मायनस प्लस म्हणजे इथं +2 झालं. आता इथं 2 + 1 3. ओके, डिस्टन्स जे ए 3.
संपलं. सिंपल आहे, काही अवघड नाही. तिसरं चौथं जेवढे जमेल तेवढे आपण ओरल बघणार आहोत. पीसी हे म्हणजे फक्त मी कळण्यासाठी तुम्हाला काय करतोय, इथं फक्त लिहितोय पीसी ओरल बघायचं म्हणजे उत्तर मी सांगतोय कसं तुम्ही सोडवणार आहात. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इथे येणार आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी जर तुम्हाला इथे दिसत नसेल लाईट मुळे तर थोडंसं मी रीड करतो ते लक्षात ठेवा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी P is equal to P चा कोऑर्डिनेट काय -4. ठीक आहे, -4 इथं लिहितो मी. हे फक्त सोडवून दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर C चा कोऑर्डिनेट आहे 3. ग्रेटर नंबर कोण आहे 3 मायनस -4 प्लस 4 and 3 प्लस केलं 7. ठीक आहे, सोपा आहे. तर हा भाग तुम्हाला सिंप्लिफाय करायचा होता. त्यानंतर तुम्हाला चौथं दिले JH J and H. ठीक आहे, थोडंसं आता हे रफली सोडून दाखवा. J इथे आहे -2, H किती आहे -1. डिस्टन्स काढायचा आहे. आपण काय करतो, डिसाइड काय करतो, विच नंबर इज ग्रेटर. 1 इज ग्रेटर नंबर दॅन -2. डिस्टन्स बिटवीन J and H इज इक्वल टू काय करतोय मग आपण त्याच्यानंतर -1 -2 -1 ॲज इट इज -+ आणि प्लस मायनस -2 मधून 1 मायनस झालं तर 1. डिस्टन्स 1 हे जे हे डिस्टन्स 1 आपण ओरल सांगू शकतो. आपल्याला सिंप्लिफाय करायचं आहे. मी पूर्वी बोललोय जिओमेट्री इज अ लॉ सब्जेक्ट. हे त्याच्यामध्ये आपल्याला लॉ मधून जायला प्रूफ करावं लागणार. ठीक आहे, तर इथं यामध्ये आपण आता जे उदाहरण बघितलं सेम अशीच उदाहरण पुढे पण दिलेली आहेत. त्यामध्ये आपण आता पुढचं KO. ठीक आहे, पाचवं उदाहरण आहे ज्यामध्ये डिस्टन्स आपल्याला KO डिफाइन करायचा आहे, फाइंड करायचा आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट K चा कोऑर्डिनेट काय आहे बघा. K चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि O चा कोऑर्डिनेट रिमाइंड करावं लागणार नाही, पाहावं लागणार नाही. त्यामुळे 0 असणार आहे. विच नंबर इज ग्रेटर. 0 इज ग्रेटर नंबर दॅन एनी मायनस नंबर. 0 is a greater number than any minus number, so that 0 is a bigger number, larger number than -3. So distance KO is equal to 0 minus -3. So 0 minus plus 3, so is equal to 3. Distance between the KO is 3. Not the unit defined. हे आपल्याला असं कन्सिडर करायचं नाही, इथे युनिट दिलेला आहे. विदाउट युनिट आपण ही सगळी उत्तरं लिहायला लागलेलो आहोत. तर OE हे नेक्स्ट लेवलला जे आहे त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे O and E. ठीक आहे, तुम्ही आता इथं OE मधील डिस्टन्स फाइंड करणार आहात. तर कोऑर्डिनेट ऑफ O 0, कोऑर्डिनेट ऑफ E 5, ग्रेटर नंबर 5 than 0. आता इथं स्टेटमेंट काय असणार मग, एनी पॉझिटिव्ह नंबर is greater than 0. Any positive number is greater than 0. ठीक आहे, आता आपण त्याच्यानंतर बघा 0 जर 0 पेक्षा जर हे ग्रेटर असेल तर डिस्टन्स फाइंड करताना आपण काय करणार आहे, डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स काढत असताना OE 5 - 0.
डिस्टन्स काय येणार आहे मग आपलं 5, कारण कोणत्या एक मधून जर 0 वजा केलं तरी एकच उत्तर येणार. ठीक आहे, सोपा होता. त्याच्यानंतर पीजे. ठीक आहे, आपण वेळ न घालवता मी थोडंसं ते आता तुमच्या सोडून देतो की पीजे मधलं डिस्टन्स काढायचं आहे, पी आणि जे मधलं डिस्टन्स काढायचं आहे. दोन्ही मायनस मायनस आहे. तर काय करतोय मी इथून फक्त दाखवलं तुम्हाला, तुम्ही सगळं सिम्प्लिफाईड करून सोडवायचं आहे, एक्सप्लेन करून सोडवायचं आहे. तर पीजे आपण पहिला 2 इज ग्रेटर नंबर दॅन -4. 2 is greater number than -4. मग आपण काय करणार आहे, 2 minus -4, 2 minus minus plus 4, minus minus plus 4. आणि आता 4 बिगर आहे, 4 मधून 2 गेले म्हणजे 4 minus 2. तर काय येणार आहे, 2 आन्सर येणार आहे. ठीक आहे, 4 मधून 2 गेले, 2 राहिले. आता त्याच्यानंतरचं लास्ट जे दिले QB, लास्टला जे दिलेलं आहे QB, Q इथं आहे, Q चं कोऑर्डिनेट आहे 5 आणि QB, B चं कोऑर्डिनेट आहे 2. ठीक आहे, बघा कन्सिडर करा. आणि 2 इज ग्रेटर नंबर -5, 2 minus -5 minus minus plus 5 plus 2 7. ठीक आहे, हे असं फक्त इथं तुम्हाला सोडवायचं, बाकीचं सेम आहे. या इथे आपला पहिला प्रश्न एक्सरसाइज मधला कंप्लीट होतोय. आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन मध्ये थोडासा भाग आणि थर्ड क्वेश्चन मध्ये थोडासा भाग आज आपण सोडवणार आहोत. त्यामुळे थोडंसं आपल्याला फास्ट गेलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा ही गणित घरी सोडवायचे आहेत, कंप्लीट करायचे, फक्त बघायचं नाही आहे. आणि क्लास मध्ये अभ्यास दाखवायला यायचं नाहीये. आपल्या इथं अभ्यास दाखवण्यासाठी तुम्हाला 2 दिवस दिले जातील. त्या दिवशी तुम्हाला ऑनलाईन टीचिंग नसणार आहे. सकाळच्या वेळेमध्ये लवकर तुम्ही येऊन अभ्यासात जायचं आहे. क्लासमध्ये येताना कंपल्सरी तुम्ही मास्क आणि सॅनिटाइजरची बॉटल थोडीशी घेऊन येणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, तर सेकंड क्वेश्चन आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. इफ द कोऑर्डिनेट ऑफ A, ठीक आहे, सेम क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 आणि कोऑर्डिनेट. ठीक आहे, तर तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ A इज x. पुन्हा पुन्हा अंक लिहिण्याऐवजी तो तुम्हाला काय सांगितले, A चा कोऑर्डिनेट सपोज करा की तो x आहे and कोऑर्डिनेट ऑफ B इज y. म्हणजे ह्याचा कोऑर्डिनेट आहे x आणि याचा B चा कोऑर्डिनेट आहे y. फाइंड द डिस्टन्स AB. तुम्हाला डिस्टन्स AB फाइंड करायचा आहे. तर प्रत्येक वेळेला तिथे तुम्हाला x बरोबर 1 दिलेला आहे आणि y बरोबर 7 दिलेला आहे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये. तर ते आपण सोडवून बघूया काय करायचं असेल. ठीक आहे, पहिला आधी समजलं असेल तुम्हाला प्रत्येक उदाहरणामध्ये x काय आहे ते सांगितले की समोर तुम्हाला असं लिहायचं, कोऑर्डिनेट ऑफ A 1, कोऑर्डिनेट ऑफ B 7. आणि तुम्हाला तिथे काय सांगितलं ते x आणि y सपोज करायला सांगितलं. म्हणजे x बरोबर x is equal to 1, y is equal to 7 असं दिलेलं आहे. ठीक आहे, तर डिस्टन्स फाइंड करताना आपण काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल आपण डिसाइड करतो की which is a greater number. okay, 7 is a greater number than 1, so that distance between A and B is equal to 7 minus 1. So distance AB is equal to 6. सिम्प्लिफाइड, सिंपल, सोपं, ह्याच्यासारखं काही नाही. आपण 8वीची गणित बघतो त्यापेक्षा 9वीची गणित किती सोपी आहे हे तुम्हाला इथे कळत असेल. सेकंड बघूया आपण त्यामध्ये 6 आणि -2 दिलेला आहे. ठीक आहे, 6 and -2. 6 and -2 आपण काय करतो, 6 is greater number, -2 is smaller number. 6 minus -2, 6 minus minus plus 2, 6 plus 2 8, 6 plus 2 8. तर हे लक्षात ठेवा की कोऑर्डिनेट A 6, B -2 कसं लिहिलेलं आहे, तुम्हाला कसं दिलं पुस्तक समोर ठेवा. कारण मी तर डायरेक्ट अंक लिहितोय, तुम्हाला समजलं पाहिजे की अंक कुठून लिहितोय.
ठीक आहे. तर हे तुम्हाला आता जे लिहिलेले अंक आहेत इथं फक्त स्मॉलर ग्रेटर ठरवायचं, त्याच्यानंतर सबट्रॅक्शन करायचं आहे. बिगर नंबर लार्जर नंबर मधून तुम्हाला स्मॉलर नंबर काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं आणि या पद्धतीने सोडवायचं. तर तुम्ही त्यामधली सर्व उदाहरणं तुम्ही सोडवायची. दुसरा प्रश्न वजाबाकी तर करायचे आली पाहिजे तुम्हाला. तर प्रश्न दुसरा तो पूर्ण कंप्लीट तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि आता आपण बघणार आहे प्रश्न तिसरा. ठीक आहे, आपल्याकडे 5 मिनिटं आहेत अजून. प्रश्न तिसरा आपण सोडवूया. बघा, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन टू अदर टू पॉइंट. ओके, अदर टू पॉइंटच्या मिडलला कोणता पॉइंट आपल्याला शोधायचा आहे. इफ द पॉइंट आर नॉट पॉलिनर स्टेट सो, तर तुम्हाला सांगायचं. बघा, आज आपण थोडक्यात बघूया. आपण हा प्रश्न एक्सप्लेन पण करणार आहोत, पण आज फक्त एवढं समजून घ्या. काल मी तुम्हाला बोललो होतो की बिटवीननेस समजून घ्यायचं एक्सरसाइज मध्ये, खूप चांगला समजणार. तर आपण त्याचं पहिलं उदाहरण बघूया. डिस्टन्स तुम्हाला सांगितलं पहिलं PR मध्ये 7, डिस्टन्स PQ तुम्हाला सांगितलेलं आहे 10 आणि डिस्टन्स QR सांगितलेलं आहे 3. ठीक आहे, हे डिस्टन्स तुम्हाला सांगितलेलं आहे. सोडवण्यापूर्वी मी तुम्हाला हे उदाहरण सोडवण्यापूर्वी स्टेटमेंट सांगितलं होतं की आपल्याला 2 स्मॉलर नंबर त्यांचा सम हा थर्ड स्मॉलर नंबरच्या जर इक्वल आला, 2 स्मॉलर नंबरचा सम हा थर्ड स्मॉलर नंबरच्या इक्वल आला, तर तो थर्ड नंबर 8 पॉइंट असेल. ओके, कारण आपण सांगितलं होतं 2 स्मॉलर नंबरचा सम हा थर्ड पॉइंटच्या इक्वल आला तर ते थर्ड पॉइंट 8 पॉइंट असतात. ठीक आहे, ते इथे समजणार आहे. तर आपल्याला पहिला काय डिसाइड करायचं की कोणते 2 नंबर स्मॉलर आहेत. ठीक आहे, तर हे 2 नंबर स्मॉलर आहेत म्हणजे PR आणि QR, तर त्याचा सम केला पाहिजे. डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR यांचा सम, 2 पॉइंटचा सम हा काय येणार आहे, थर्ड पॉइंटच्या इक्वल येणार आहे. डिस्टन्स PQ चे इक्वल यायला पाहिजे. बरं, आता हे किती आहे 7, याची व्हॅल्यू किती आहे 3, याची व्हॅल्यू किती आहे 10. त्याचा सम करा मला. 10 इज इक्वल टू इथं 10. लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड इक्वल आलेले आहे. इथं 2 नंबरचा सम हा थर्डच्या इक्वल आलेला आहे. 2 पॉइंटचा सम हा थर्डच्या इक्वल आलेला आहे. याचा अर्थ हे एंड पॉइंट आहे. बघा, हे जर आपण लाईन ड्रॉ केली तर P and Q 8 पॉइंट्स, मग मिडलला पॉइंट कोणता येणार आहे, जो रिमेनिंग असेल. P and Q असेल तर R हा मिडल पॉइंट असणार. तुम्हाला स्टेटमेंट काय करायचं आहे, लिहायचं आहे पॉइंट R is midpoint of line PQ. असं स्टेटमेंट लिहायचं, पॉइंट R is midpoint of line PQ. हे स्टेटमेंट लिहा. नसेल तर तुम्ही असेही लिहू शकता, पॉइंट R is betweenness of PQ. ओके, थोडंसं वेगळं वाटतं पण ते सोपं आहे. पॉइंट R is midpoint of line PQ. हे फर्स्ट आहे. मी बाजूला तुम्हाला सेकंड सोडून दाखवतोय. बघा, सेकंड तुम्हाला दिलेला आहे RS. Distance RS is equal to 8. Distance ST is equal to 6. Then distance RT is equal to 4. तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, स्मॉलर नंबर डिस्टन्स ST plus distance RT is equal to distance RS
ठीक, आता हे कसं लिहिलंय, का लिहिलंय, हे स्मॉलर नंबर आहे त्याचा सम ग्रेटर नंबर आहे, ते इज इक्वल टू 6 + 4 इज इक्वल टू 8. 6 + 4 किती होणार आहे, कॅल्क्युलेट केलं 10 इज नॉट इक्वल टू 8. सो दॅट इथे इथं पण राहिले ना, सो दॅट तुम्हाला काय लिहायला लागणार आहे, पॉइंट आर एस टी नॉट अ कॉलिनियर पॉइंट. ठीक आहे, तुम्ही कॉलिनियर लिहा, कॉलिनियर लिहा चालेल, तर मी इथं कॉलिनियर लिहिलेलं आहे, नॉट अ कॉलिनियर पॉइंट. ओके, तर या इथं हे सेकंड एक्झाम्पल आहे, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. मुद्दामून आज दोन्ही उदाहरण समजून सांगितले, दोन वेगवेगळे उदाहरण आहेत, त्यामध्ये कॉलिनियर आहे. मला मगाशी सांगितले की पी आर क्यू इज कॉलिनियर पॉइंट. जर नसतील तर लिहायचं आहे, असतील तर मिड पॉइंट कोणता आहे ते लिहायचं आहे. इथे मिड पॉइंट लिहिला, इथे लिहिलं पॉइंट आर एस टी नॉट अ कॉलिनियर पॉइंट. जर ते कॉलिनियर नसतील, एक रेषीय नसतील, मिड पॉइंट नसणार तर. ठीक आहे, तर या इथं प्रॅक्टिस सेट 1.1 मधला थर्ड क्वेश्चन मध्ये सेकंड कॉलिंगचा पार्ट आपला संपला. आज आपण इथं स्टॉप करतोय. आज जो भाग झाला तो लिहा, फक्त क्लास मध्ये दाखवायला यायचं नाहीये. आम्ही दाखवायला यायला तुम्हाला दिवस ठरवून देणार आहोत, त्यावेळेलाच दाखवायला यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हॅव अ नाईस डे, गुड डे सगळ्यांना, आणि बाहेर पडू नका.